भारतरत्न पुरस्कार 2024. सुरुवात 2 जानेवारी 1954. मरणोत्तर 1955 पासून. स्वरूप सन्मानपत्र, पदक, रोख रक्कम नाही. पहिला भारतरत्न पुरस्कार 3 व्यक्तींना, 3 पेक्षा जास्त व्यक्तींना देता येत नाही. श्री राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन, सी.व्ही. रमन या 3 व्यक्तींना देण्यात आलं. 1990ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांना घोषित केला. कुटुंबाने नाकारणार एकमेव होते. 2012ला दुरुस्ती. 2014ला सचिन तेंडुलकर यांना प्रदान करण्यात आलं. खेळ या क्षेत्राशी संबंधित. आतापर्यंत 2 परदेशी व्यक्तींना, खान अब्दुल गफ्फार खान 1987, नेल्सन मंडेला, राष्ट्रपती अमेरिका 1990. - 2019 प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती. 2 भूपेन हजारिका, गायक व संगीतकार. 3 नानाजी देशमुख, सार्वजनिक कार्याबद्दल. 2024ला कर्पूरी ठाकूर यांना घोषित करण्यात आला. माजी मुख्यमंत्री, बिहार. 24 जानेवारी 1954 ते 17 फेब्रुवारी 1988 जन्मशताब्दी वर्ष. कर्पूरी ठाकूर यांचा परिचय. संबोधन म्हणून जननायक हे संबोधन वापरले गेले. त्यांची ओळख पीडित व दलिताचा आवाज म्हणून ओळखण्यात येते. मुख्यमंत्री, बिहार. डिसेंबर 1970 ते जून 1971. 2 वेळा मुख्यमंत्री झाले. त्यामध्ये डिसेंबर 1977 ते एप्रिल 1979. कर्पूरी ठाकूर यांनी आरक्षणाचा फॉर्म्युला मांडला ते आणि आयोग मुंगीरलाल आयोग. ओबीसी 12%, ईबीसी 8%, महिला 3% आणि जनरल 3%. 1976ला एकस्तरीय आरक्षण प्रणाली मांडली. ग्रुप डी कर्मचारी यांना लिफ्टचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली. भारतरत्न 2024 लालकृष्ण अडवाणी, माजी उपपंतप्रधान. पंतप्रधानांचे उद्गार घराणीसाठी आव्हान देत त्यांनी सर्वसमावेशक तसेच राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रसार केला. जन्म 8 नोव्हेंबर 1927, कराची, पाकिस्तान. 1942 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS मध्ये कार्यास सुरुवात. 1947ला सिंध प्रांतातून दिल्लीला स्थलांतर झाले.
1957ला अटल बिहारी वाजपेयी सह जनसंघाच्या खासदाराला संसदीय कामकाजात मदत. 1958ला दिल्ली प्रदेश जनसंघाचे सचिव बनले. 1960ला ऑर्गनायझेशन सहसंपादक पद स्वीकारले. अल्पकाळ. 1967 पूर्णवेळ राजकारणी संपादक पद सोडले. 1999 इंद्रकुमार गुजराल जनसंघाकडून खासदार, राज्यसभा. दीर्घ राजकीय कारकीर्द. उपपंतप्रधान, विरोधी पक्षनेते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. 1984ला खासदार, फक्त 2. 1986ला पक्षाचे अध्यक्ष वाजपेयी यांच्या जागी. जून 1989 पालमपूर येथून अधिवेशनात विश्व हिंदू परिषद श्रीराम मंदिराच्या मागणीला पाठिंबा दिला. घोषणा. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. सिंग यांनी 7 ऑगस्ट 1990 रोजी इतर मागासवर्गीय मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणीची घोषणा केली. 26 ऑगस्ट 1990 विश्व हिंदू परिषद मंदिर घोषणेस पाठिंबा. बैठकीनंतर आठवडाभरात सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा. 25 सप्टेंबर 1990 रथयात्रा. नरेंद्र मोदींकडून यात्रा गुजरात संयोजनात मदत केली. लोक प्रचंड प्रतिसाद मिळाला, मात्र त्या ठिकाणी दंगेही झाले. तथापि या यात्रेने अडवाणी यांना राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. आतापर्यंत महाराष्ट्रात भारतरत्न एकूण 9 व्यक्तींना. पहिले आहेत धोंडकेशव कर्वे, 1958, सामाजिक कार्य. दुसरे आहेत पांडुरंग वामन आणि 1963ला सामाजिक कार्याबद्दल. तिसरे आहेत आचार्य विनोबा भावे, 1983 सामाजिक कार्याबद्दल. चौथे आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, 1990. पाचवे जे.आर.डी. टाटा, 1992, उद्योग. सहावे लता मंगेशकर, 2001, कला. सातवे भीमसेन जोशी, 2008, कला. आठवे सचिन तेंडुलकर, 2014, खेळ. नानाजी देशमुख, 2019, सार्वजनिक कार्याबद्दल. पद्मविभूषण, दुसरा पुरस्कार पद्मविभूषण. दुसरा नागरी पुरस्कार. व्यंकय्या नायडू, माजी उपराष्ट्रपती, सार्वजनिक सेवा, तामिळनाडू. श्रीमती वैजयंतीमाला बाली, कला क्षेत्राशी संबंधित, राज्य तामिळनाडू. कोमडेला चिरंजीवी, कला या क्षेत्राशी, राज्य आंध्र प्रदेश. श्रीमती पद्मा सुब्रमण्यम, कला या क्षेत्राशी संबंधित, राज्य तामिळनाडू. बिंदेश्वर पाठक, समाजसेवा, राज्य बिहार. पद्मभूषण एकूण 17 व्यक्तींना, महाराष्ट्रातील 6 व्यक्ती. हरमसजी कामा, साहित्य, शिक्षण, पत्रकारिता. अश्विनी मेहता, औषधी या क्षेत्राशी संबंधित. राम नाईक, सार्वजनिक सेवा. राजदत्त, कला या क्षेत्राशी संबंधित आहेत. प्यारेलाल शर्मा, कला या क्षेत्राशी संबंधित आहेत. कुंदन व्यास,
साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता. यानंतरचा चौथा आणि शेवटचा नागरी पुरस्कार आहे. एकूण 110 व्यक्तींना. महाराष्ट्रातील 6. पहिले उदय विश्वनाथ देशपांडे, क्रीडा मल्लखांब प्रशिक्षक. मनोहर डोळे, औषधी क्षेत्राशी संबंधित. झाकीर काजी, साहित्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम, औषधीय क्षेत्राशी संबंधित. श्रीमती कल्पना मोरपरिया, व्यापार आणि उद्योग. शंकरबाबा पापळकर, समाजसेवा. एकूण 132 व्यक्तींना देण्यात आली. त्यापैकी 30 महिला, 8 परदेशी व्यक्ती आणि 9 मरणोत्तर व्यक्तींना प्रदान करण्यात आले. आणखी 3 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आली. चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान. पी.व्ही. नरसिंह राव, माजी पंतप्रधान. हरित क्रांतीचे प्रणेते एम.एस. स्वामीनाथन. या 3 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला. नरसिंह राव यांच्या उदारीकरणाच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेत क्रांती झाली, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्गार काढले. चौधरी चरण सिंह भारतरत्न देऊन सन्मानित केले जात आहे. शेतकऱ्याच्या समस्यासाठी लढणारे चरण सिंह आणि जागतिक स्तरावर कृषी शास्त्रज्ञ स्वामीनाथन यांनी राष्ट्रविकासात योगदान दिले. आमदार, मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री, जे आमच्या सरकारचे भाग्य आहे आणि देशासाठी अतुलनीय योगदान समर्पित केले आहे. राष्ट्रनिर्मितीच्या प्रयत्न गती दिली आहे आणि आणीबाणीच्या विरोधात ठामपणे उभे राहिले, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी चौधरी चरण सिंह यांचा गौरव केला. माजी पंतप्रधान नरसिंह राव हे विद्वान राजकारणी होते आणि त्यांनी विविध पदावर देशाची सेवा केली. त्यांच्या दूरदृष्टीने त्यांनी भारताला आर्थिक प्रगत बनवण्यासह देशाची समृद्धी आणि विकासाचा पाया घातला. भारताचे परराष्ट्र धोरण, भाषा, शिक्षण आणि क्षेत्रातील राव यांचे योगदान त्यांच्या बहुआयामी वारसा अधोरेखित करते. नरसिंह राव यांनी केवळ महत्त्वपूर्ण बदलाद्वारे भारताचं मार्गदर्शन केलं नाही, तर त्यांचा सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसाही समृद्ध केला. कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणाऱ्या स्वामीनाथन यांच्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी गौरवोद्गार काढले. आव्हानात्मक काळात त्यांनी भारताच्या शेतीचे स्वावलंबन साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही, तर भारताची अन्न सुरक्षा आणि समृद्धी सुनिश्चित केली. पी.व्ही. नरसिंह राव, माजी पंतप्रधान. नवोदय महाविद्यालय योजना त्यांनी दिली होती. तसेच केंद्रीय साहित्य अकादमीने प्रकाशित केलेला पण लक्षात कोण घेतो या हरिनारायण आपटे यांच्या प्रसिद्ध कादंबरीचे अबला जीवितम या तेलुगू अनुवाद त्यांनी समर्थपणे केला.
विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या विश्वनाथ सत्यनारायण यांच्या प्रसिद्ध वेचूपडगलू या तेलुगू कादंबरीला सहस्त्रफण ही हिंदी अनुवाद. शेतकऱ्याचे तारणहार चौधरी चरण सिंह उत्तर प्रदेशचे 2 वेळा मुख्यमंत्री. 3 फेब्रुवारी 1967, 25 फेब्रुवारी 1968, 18 फेब्रुवारी 1970 ते 1 ऑक्टोबर 1970. जनतेत मिसळून काम करणारा लोकप्रिय नेता, कार्यकर्ता आणि सामाजिक न्यायावर दृढ विश्वास असलेला नेता चरण सिंह यांच्या कारकिर्दीत लाखो शेतकऱ्यांचे एकमुखी नेतृत्व झाले. 21 ऑगस्ट 1971 ते 14 जानेवारी 1980 काळजीवाहू पंतप्रधान. जन्म 23 डिसेंबर 1920 नूरपूर, जिल्हा हापुड़, सध्या उत्तर प्रदेशमध्ये. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्म. 1923 ला विज्ञान विषयात पदवी. 1925 ला आग्रा विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी. कायद्याची पदवी घेतल्यानंतर गाझियाबादमध्ये वकिली केली. 1929 ला मेरठ आल्यावर कॉलेजमध्ये प्रवेश केला. मराठीतील अनेक उत्तम साहित्याचा त्यांनी तेलुगू भाषेत आणि तेलुगू साहित्याचा हिंदी भाषेत अनुवाद केला. महात्मा गांधींच्या ब्रिटिश विरोधी अहिंसक सत्याग्रहात भाग घेणारे ते स्वातंत्र्य सैनिक होते. या काळात अनेक वेळा तुरुंगवास भोगला. 1930 मध्ये मिठास सत्याग्रहाबद्दल ब्रिटिशांनी त्यांना 12 वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावली. नोव्हेंबर 1940 ला वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनासाठी 1 वर्षाचा तुरुंगवास भोगला. ऑगस्ट 1942 त्यांना ब्रिटिशांनी पुन्हा तुरुंगात टाकले. 43 ला सुटका. 37 छपरोली इथून प्रथम 5 आणि 5 वेळा विधानसभेचे मतदारसंघातून निवडून गेले. 1946, 52, 62, 67. 1946 मध्ये ते पंडित गोविंद गुलाब पंत यांच्या सरकारमध्ये संसदीय सचिव बनले. त्यानंतर महसूल, वैद्यकीय, सार्वजनिक आरोग्य, न्याय, माहिती इत्यादी विभागात काम केले. 1951 कॅबिनेट मंत्री, न्याय व माहिती विभाग. 1952 सर्वानंद यांच्या मंत्रिमंडळात महसूल, कृषी मंत्री बनले. चरण सिंह बी.सी. गुप्ता यांचे मंत्रिमंडळात गृह कृषी मंत्री बनले. 1960 ला सुचेता कृपलानी यांच्या मंत्रिमंडळात चरण सिंह कृषी व वन मंत्री बनले. 1965 कृषी विभाग सोडून दिला. 1966 पासून स्वयंप्रशासन विभागाची जबाबदारी घेतली. फेब्रुवारी 1970 काँग्रेसच्या पाठिंब्याने दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. परंतु पुढे 2 ऑक्टोबर 1970 पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. उत्तर प्रदेश जमीन सुधारणा कायद्याचे संपूर्ण श्रेय चरण सिंह यांना जाते. 1939 ग्रामीण कर्जदारांना दिलासादायक ठरलेले कर्जमुक्ती विधेयक तयार करण्यात आणि अंतिम रूप देण्याचे महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे उत्तर प्रदेशचे मंत्र्याचे वेतन, त्यांना मिळणाऱ्या अन्य लाभाचे प्रमाण बरेच कमी करण्यात आले. 1960 मुख्यमंत्री म्हणून जमीन सुधारणा कायदा करण्यात महत्त्वाची भूमिका. हा कायदा मालकीची जमीन राखून ठेवण्यास कमाल प्रमाणावर बंधन आणण्यासाठी करण्यात आला होता. राज्यभरात एकसमान नियम बनवण्यासाठी पावले त्यांनी उचलले होते. मोकळ्या वेळात निपुण वाचन व लेखन करत त्यांचे अनेक पुस्तके व प्रचार पुस्तके लिहिली आहेत.
त्यामध्ये जमीनदारी निर्मूलन, भारतातील गरिबी व त्यावरील उपाय, शेतकऱ्याचे भूसंपत्ती शेतकऱ्याची जमीन, प्रिव्हेन्शन ऑफ डिव्हिजन ऑफ होल्डिंग बिलो अ सर्टन मिनिमम, कोऑपरेटिव्ह फार्मिंग एक्स रेड ही कादंबरी प्रमुख ग्रंथसंपदा आहे. हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन, कृषीशास्त्रज्ञ. देशभरात शेती पद्धत बनवण्यात महत्त्वाची भूमिका. नाव मोनकोंबू शिवसांबन स्वामीनाथन. 28 सप्टेंबर निधन 2022, 88 वर्षाचे. स्वातंत्र्यानंतर अन्न पुरवठा ही भारतासमोरील सर्वात महत्त्वाची समस्यांपैकी एक होती. ब्रिटिशांच्या दीर्घकालीन राजवटीत भारताचा कृषी क्षेत्राचा विकास ठप्प झाला होता. आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधनसामग्रीचा अभाव होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात भारत अन्नधान्यासाठी अमेरिका सारख्या देशांवर अवलंबून होता. अशा वेळी डॉ. स्वामीनाथन यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करण्यासाठी जे कार्य केले ते अतुलनीय म्हणावे लागेल. हरित क्रांतीचे उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांवर संशोधन, पुरेसे सिंचन व खताच्या सुविधा यांचा मुख्यतः समावेश होतो. मुख्यतः पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भाग या प्रांतांमधील शेतकऱ्याचे जीवन नाट्यमयरित्या बदलले. (1947) मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा गव्हाचे उत्पादन वर्षाला 60 लाख टन इतके होते. 1962 ते वाढून 1 लाख टन इतके झाले. 1964-68 ते 170 टन इतके झाले होते. डॉ. स्वामीनाथन यांनी नागरी सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र त्यानंतर शेतीवर जास्त रस असल्याने या क्षेत्रात संशोधनाकडे लक्ष वळले. यासंबंधी निर्णय त्यांनी विद्यार्थी दशेत असतानाच घेतला होता. शेतकऱ्याचे चांगले वाण मिळाली तर त्यांनी अधिक पीक घेता येईल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल असा विचार त्यांनी करून जनुकशास्त्र आणि उत्पादन यामध्ये संशोधन करण्याचे ठरवले होते. वडील वैद्यकीय व्यवसाय कार्यरत होते, मात्र तत्कालीन पारतंत्र्यामुळे त्यांनी आपला मार्ग बदलला करण्याचा निर्णय घेतला. मी माझे क्षेत्र बदलले आणि वैद्यकीय महाविद्यालयात जाण्याऐवजी कोइंबतूर मधील शेतकी महाविद्यालयात गेलो. संशोधनासाठी युरोप आणि अमेरिकन शैक्षणिक संस्थांमध्ये अध्ययन आणि अध्यापनही केले. सकल जमीन आणि पाण्याचे व्यवस्थापन यातून सुविधा उपलब्ध असल्यानंतर त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ करण्याचे अनेकांनी तेव्हा नमूद केले होते. त्यांचे काही नातेवाईक शेती करत असल्याने त्यांना शेतीची आवड उपजतच होती. कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केले. 1981 ते 1985 फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन काउन्सिलचे स्वतंत्र अध्यक्ष बनले. 1984 ते 1990 नॅचरल रिसोर्सचे अध्यक्ष